सामनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलाखत चालू आहे। वेगवेगळ्या विषयावर ते बोलतायत। नवीन काय बोलतायत हे आता पण कुणालाच काही कळलं नाही। उद्धव साहेबांनी आता सांगितलं तुमचं साहेबाबरोबर शहासेना आहे। मग यापूर्वी तुम्ही काँग्रेस बरोबर केली ती सोनिया सेना होती का राहुल सेना होती? एखाद्या बरोबर युती केली, तुमचं त्यांच्या बरोबर जमलं नाही परंतु आमचं जमलं म्हणून आमच्यावर टीका करायची। तुमचे युवराज त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जाऊन गळे पाय पाय चालणार। तुमचे ते विश्व विख्यात प्रवक्ते काश्मीरला जाऊन त्यांची गळाभेट घेणार। टीका करताना कमीत कमी आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी केली पाहिजे ना। अमित शहा कोण आहेत, मोदी साहेब कोण आहेत? ते भाजपचे नेते आहेत मोठे आणि त्यांच्याबरोबर असलेली आमची युती आहे म्हणून त्यांच्याशी आमचा संवादच नसावा असं नाही, तर आमचा त्यांच्याशी संवाद असतो आणि तो राहील आणि याची काळजी या बाकीच्या लोकांनी घ्यायची काही गरज नाही ना। तुम्ही आता काँग्रेस तुमच्या जवळ बिलकुलच नाही, त्या सिल्वर वोकवर किती चक्रा मारल्या हो तुम्ही। एकेकाळची मातोश्री, ज्या मातोश्रीवर बडे बडे नेते दिग्गज नेते हे नमस्कार करायला यायचे आणि तुम्ही आता लोटांगण घालायला जातायत, हे दुर्दैव आहे। हे ऍक्सेप्ट करा आता। म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाकडे पाहिलेलं केव्हाही चांगलं। आणखी एक वाक्य आहे, मुंबईत चोरांच्या युतीची सत्ता नको उद्धव। आता चोर हे ठरवणार, मुलाखतीतला मुंबईकर हे ठरवणार। आता माझी मुंबई नाही कारण की मी संभाजीनगरला राहतो ना, मग माझी मुंबई नाही का? मराठी माणूस कोण याचं सर्टिफिकेट हेच देणार आणि मग त्याच्याबरोबर मुंबई मधल्या खड्ड्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना। मराठी माणूस 25-30 वर्षात मुंबईच्या बाहेर गेलाय, हे तुमच्या चुकीमुळं, हे ऍक्सेप्ट करा ना। या अदानी 30 वर्षापूर्वी जन्माला नव्हता आला, तुम्ही अनेक अदानी त्यावेळेला जन्माला घातलेले, त्याच्यामुळे मुंबईकर बाहेर गेला, हे तुम्ही मानलं पाहिजे ना का नाही? तुमचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण होते, बिल्डर कोण होते? मुळात तुमची अडचण अशी आहे की मुंबई तुमच्या हातातून आता निसटलेली आहे, हे तुम्हाला जाणीव झालेली। मराठी माणसाला सुद्धा ही जाणीव झाली की हे लोक आपल्याला दरवेळेला इमोशनल करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस असं हद्दपार होणार, मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार, अशा ज्या काही तुम्ही काय भंपक गोष्टी करतायत ना, त्याला आता मराठी माणसांनी समजून घेतलेलं आहे। म्हणून आता मुंबई हातातून जाण्याच्या भीतीने हे असे वेगवेगळे स्टेटमेंट त्यांच्याकडून होतात। हेच असंच एक स्टेटमेंट, तुम्ही पुन्हा जर सत्ता आली तर मुंबईचं बॉम्बे कराल। आता हा काय जोक झाला की नाही? हा मुंबईचं बॉम्बे करायला हा किती मोठा विनोद आहे हा। अहो एवढ्या मोठ्या नेत्याने असे कसे स्टेटमेंट करतात हे लोक? कुणाची हिंमत आहे का असं काही? आणि मग कशासाठी लढा दिला? त्याच्यात भाजप नव्हते, त्याच्यात शिवसेना नव्हते, सर्वच होतो ना आपण। आणि नामकरण करायचं काय? खास कशाला, कुणाला आहे? हा एखाद्या वेळेला तुमच्याकडून होऊ शकतं कारण की तुम्हाला आजकाल मुसा चालतात, तुम्हाला तुमच्या रॅलीमध्ये आणखी बाकीचे लोक चालतात, त्याच्यामुळे तुम्ही करू शकतात, परंतु आम्ही मुंबईच ठेवणार आणि मुंबई हीच आमचा प्राण आहे। आता यावरून असं झालं की बॉम्बे नावाचा एक ढाबा होता, त्यावर मनसैनिकांनी हल्ला करून तोडफोड केली, बॅनर फाडले, तिकडे मुंबईत चालतं। हे किरकोळ घटना करणं म्हणजे बॉम्बे चालतात। कोणी कोणाचं काय नाव ठेवलं आणि कोणत्या नावाने त्यांची हॉटेल चालती याच्यावर जर आक्षेप असेल तर त्या घटनेला इतकं गांभीर्याने घेण्यासारखं नाही। आजपासून ठाकरे बंधूंच्या सभा होत आहेत नाशिकमध्ये, संयुक्तिक पहिली सभा त्यांची आहे। पहिल्यांदा इतिहासामध्ये दोघं भाऊ एकत्र येऊन एका स्टेजवर बोलत आहेत। याचा अर्थ असा होतो की आता उद्धव ठाकरेची क्रेज संपलेली आहे, त्यांना आता साथीदार हवा आहे म्हणून ती सभा होते। वेगळं काही नाही, वेगळं पण काहीच नाहीये।
आणि मला वाटतं ठरल्याप्रमाणे ती सभा म्हणजे पहिली जी गर्दी होत होती त्यापेक्षा काहीतरी दुप्पट तिप्पट गर्दी होईल असं काही समजण्याचं कारण नाही. आणि तेच मुद्दे, तोच विषय आणि तेच टोमणे यापेक्षा त्या सभेला जास्त महत्त्व प्राप्त होणार नाही. परळीमध्ये तुमची आणि MIM ची युती झाली अशा प्रकारचं ट्विट अंबादास दानवेंनी केलं आहे.